बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। ॲम्ब्युलन्समध्ये नवजात बाळाचा मृत्यू, चालक व डॉक्टरांवर कारवाईची मागणी। आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी। अंजनगाव सुरजी तालुक्यातील भंडाराज येथील एका गर्भवती महिलेच्या नवजात बाळाचा ॲम्ब्युलन्समध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणात संबंधित डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित गर्भवती महिलेला अचलपूर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र तेथे आवश्यक उपचार न करता तातडीने 102 ॲम्ब्युलन्सद्वारे अमरावती येथे रेफर करण्यात आले। यावेळी उपस्थित डॉक्टर आशुतोष मुधोड यांनी पुरेशी तपासणी न करता रुग्णाला हलविल्याचा आरोप आहे। दरम्यान जर अचलपूर येथेच योग्य वेळी उपचार करण्यात आले असते तर बाळाचा जीव वाचू शकला असता, असा दावा प्रसूती महिला व त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे। या संदर्भात अमरावती येथील चौकशी पथकाने संबंधितांचे लेखी बयान नोंदवले आहे। तक्रारकर्त्या तथा काँग्रेसच्या अनुसूचित जाती महिला प्रदेश महासचिव तेजस अभ्यंकर यांनीही या घटनेत डॉक्टर मुधोड यांचाच मुख्य दोष असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे। तसेच डॉक्टरांना वैयक्तिक कारणास्तव पार्टीसाठी जाणे घाई असल्यामुळे त्यांनी रुग्णाकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे। याशिवाय ॲम्ब्युलन्स चालक कमल गुर्वे याच्यावरही निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे। चालकाने रुग्ण व नातेवाईकांशी गैरवर्तन करत वाहन वेगात चालविल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे या प्रकरणात चालकावरही कारवाईची मागणी होत आहे। अंजनगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गिरीकुंजे यांनी सांगितले की उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे काही काळ थांबून योग्य उपचार केले असते तर प्रसूती महिलेची स्थिती अधिक चांगली राहिली असती। दरम्यान राज्य शासन एकीकडे माता व बालमृत्यू रोखण्यासाठी गंभीर प्रयत्न करत असताना दुसरीकडे अशा निष्काळजी प्रकारांमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। या प्रकरणात संबंधित डॉक्टर व ॲम्ब्युलन्स चालकावर नेमकी काय कारवाई होते याकडे अंजनगाव सुरजी तालुक्यासह जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। बहुजन इंडिया न्यूज टुडे अमरावती जिल्हा प्रतिनिधी मनोज मेळे। पूर्ण नाव काय तुमचं? यशोदा विक्रम धवसे। बरोबर, आपण कुठून आले? भंडाराजून। या ठिकाणी आपण ते ॲम्ब्युलन्स गेले तर तुमच्यावर काय प्रकार घडला? मुलीचे पोट दुखत होतं हा. तर डिलिव्हरी याच्यासाठी आणलं होतं। इथं आणलं, डॉक्टरने काही तपासलं नाही, काही नाही। ते ड्रायव्हर गाडीत बसला तेव्हाच बोलत होता त्या आजीला की त्या तोंडापेक्षा माझी गाडी चांगली आहे म्हणून, आणि तिथून लय बोलत गेला, तो शिव्यागाळ केल्या। तुम्ही त्या दिवशी घेऊन गेले होते पेशंटला, तर काय झालं नेमकं? काय झालं, इथं आणलं, इथं तपासलं नाही आणि एकदम त्यानं अमरावती सांगितली, अमरावतीची ॲम्ब्युलन्स करून दिली। तर ॲम्ब्युलन्स मध्ये बसायला आलं तर ड्रायव्हर मलाच बोलला काय तोंडाले बांधून चिने घेऊन राहिली, तर त्या तोंडापेक्षा माझी गाडी चांगली आहे। ते झालं, मग इथून परतवाड्यातून गाडी बाहेर काढली तर तिथून अमरावतीपर्यंत आम्हाला बोलत बोलतच गेला। पेशंटचं पोट लय दुखत होतं, ते तिला त्रास होत होता। तिले दाटदूट करत आहे, कल्ला करू नको, कल्ला करशील तर गाडीच्या खाली उतरून देईल आणि नाही तर सरळ झोप, सरळ बस। आणि मुलगी खाली पडली, 2-3 वेळा खाली पडली, खाली पडता पडता डिलिव्हरी झाली, बाळ आलं। आणि तरी ड्रायव्हरचं बोलणं चालू आम्हाला ऐकायला येत होता। आता शिवगाड केली, काऊन तुले हा काऊन आराम हा तर बाबा आरामशीर चालवा, जरा योगात घेतली असं बोलत होता। चौकशी समिती इथं बोलावली, हा, त्यांनी काय तुम्हाला प्रश्न उत्तर तर हेच विचारले। चौकशी समितीचे जे हे आहेत हा महिला डॉक्टर, त्यांनी म्हटलं का एकाएकी कसा काय बोलला? एकाएकी एकदम कसा बोलला? गाडीत बसताना मी सांगितलं का आमचा गुन्हा नसताना एकदमच बोलले बा। हा, तर आता दिलं, तोंडी घेतलं, लिहून मागितलं, लिहून दिलं। हा, तक्रार दिली तरी म्हणतात का तुम्ही इथं थांबा, आम्हाला अशा धमकीनं म्हटलं। हा हा, डॉक्टरनं तुमच्यासोबत काही पेशंट सोबत चेक नाही केलं, केलंच नाही काही, ड्रायव्हर नाही केली इथं काही। लेखी दिली काय म्हणतो? हा, लेखी दिल्यावर तरी आम्हाला अशी धमकी दिली की बा तुम्ही दोघी जणी इथं थांबा। हे काय होय नेमकं? आता डबल आम्ही
हे करत नाही. तसंच आमच्या तब्येत समजा पोरीच्यानी भाडंही गेलं.